बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। संग्रामपूर वरवट बकाल रस्त्यावरील शेतकरी जिनिंग येथे 18 जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात संग्रामपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शॉल, श्रीफळ, ट्रेन आणि डायरी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। हा सन्मान सोहळा शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष चेतन घिवे पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत केशव अण्णा घाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष प्रल्हाद सावतकर यांनी केशव अण्णा घाटे यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव केला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनी राज्य कार्यकारिणीवर निवड करण्याची ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक चेतन घिवे पाटील यांनी पत्रकारांचे आभार मानले, तर ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी या सन्मान सोहळ्याचे मुक्त कंठाने कौतुक केले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। तो समाजात चांगला व्हायला लागला याच्याबद्दल खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि याची दखल चेतन भाऊ यांनी घेतली। खरं सांगायचं म्हटलं म्हणजे कोणी काही फुकट साकट दखल घेत नाही। महत्त्वाची गोष्ट थोडंसं आपलंही काही कर्तव्य राहते की चेतन भाऊ, जर तुम्ही सर्वांना चेतन भाऊचं तुम्ही जीवन चरित्र पाहिलं, आपल्यातलाच एक तरुण उमदा एक राजकीय माणूस, तो आपल्या संग्रामपूर तालुक्याचं नेतृत्व जिल्हाभर करते, नव्हे जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रभर करते। वंचितमध्ये असताना त्यांनी चांगला उपक्रम या ठिकाणी गाजवलेला आहे। एक चांगला दर्जा, राजकीय दर्जा त्यांनी आपल्या तालुक्यात मिळवून दिला। खरं तर आपल्या तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे की चेतन भाऊ सारखे लोक जे आहेत यांना दूरदृष्टी आहे। दूरदृष्टी अशासाठी म्हणतो मी की आपल्या तालुक्यामध्ये कोणताही झगडा, हिंदू मुसलमानाचा झगडा वगैरे असा राजकीय स्वरूपात कधी घडलेला नाही। आणि त्याला कारण आहे की चेतन भाऊ यांच्यासारखे विचारवंत आपल्या संग्रामपूर तालुक्यात आहेत। त्याची ज्यांना हिंदू मुसलमानाचा, जातीवादाचा किंवा असा पगडा आपल्या तालुक्यात राजकीय क्षेत्रात उमटला नाही। छोट्या घटना काही घडत असतील, त्याला किरकोळ घटना असतात, ते आपण दुर्लक्षित केल्या पाहिजेत। आणि असं नेतृत्व आपल्या संग्रामपूर तालुक्यात आपल्याच पाशी आहे। फक्त एवढा आहे की तो संग्रामपूर तालुक्यातला आमचा आहे म्हणून आम्ही चेतन म्हणतो, पण तो खरा चेतन नाही माणूस आपल्या संग्रामपूर तालुक्यात आहे आणि त्याचं वर्किंग तुम्ही आपली सर्वांनी पाहिलेलं आहे। अशा वर्किंग करणाऱ्या माणसाला कुठेतरी अजूनही ताकद भेटावी, अजूनही काहीतरी आपल्याकडून त्याला फुले फुलाची पकडी म्हणून अजूनही कुठेतरी अजून असं आपल्याकडून ताकद भेटली पाहिजे, जेणेकरून तो आपल्या तालुक्याचं नेतृत्व म्हणजे आपल्या तालुक्यातून नेतृत्व हा राज्य पातळीवर तरी पोहोचला पाहिजे। आणि ही जबाबदारी मला असं वाटते आपल्या पत्रकार संघाची आहे। इथे पक्ष वगैरे पाहिला नाही जात आपण कोण्या पक्षाचा हे नाही, पण आपल्या तालुक्यातला एक माणूस त्यात म्हणजे त्या स्तरावर गेला पाहिजे। त्याच्यात तेवढं आहे, आपण ते टॅलेंट ओळखत नाही, आपल्या तालुक्यातला आहे म्हणून चेतन अरे रे बा जाय रे बा आपण करू शकतो, परंतु त्याच्यात ते एक नेतृत्व गुण चांगला आहे। सर्वांना घेऊन चालले की त्या माणसामध्ये एक सर्वांना घेऊन चालते, सर्वांचा आदरातिथ्य करते। कधी कोणी कसाही असला तरी त्याचा आदरातिथ्य करणारा माणूस आपल्याच तालुक्यात आहे आणि त्याचा आपण कुठेतरी गुणगौरव केला पाहिजे। त्याला मोठ्यात मोठ्या करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। आपण कनेक्टेड वावरता कामा नये, पक्ष कोणताही असो। आपण काही त्यांचा शिवसेना किंवा हे वाढला पाहिजे या मताच्या मी ते मत व्यक्त करणार नाही, पण आपल्या तालुक्यातलं एक व्यक्ती मोठा होत असेल तर त्याला अजूनही उभारी देण्याचं काम आपल्या पत्रकार संघाचं आहे, जेणेकरून तो माणूस म्हणजे कोणतेही कनेक्टेड आपण वावरता कामा नये। त्याची बातमी दिसलं का करा, थोडीशी बातमी हायलाईट करा ना, बरोबर आहे। चेतन घिवेच्या नावानं करा ना, आपल्याला पक्षाचं काही घेणं नाहीये। आपल्याला चेतन घिवे मोठा माणूस करणे, त्याचं अजून उत्तरोत्तर प्रगती झाली पाहिजे। आज तो सत्ताधारी आहे, सत्ताधारी असल्यावरही तो त्याच्या हे गर्व चालला नाही, तो आमच्या सर्वसामान्यासारखा वावरला सगळा। आणि हे वैशिष्ट्य हे की त्याच्या तोंडात प्रत्येकाच्या विषयी भाऊ 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 हाच शब्द आहे।
त्याच्या तोंडात म्हणजे काय म्हणतात सयच आहे. आणि लहान असो की मोठा असो, लहान तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी जर म्हणजे गेले तर तिथले राजकीय लोक दिसला की अय सुन्या अय अन्या तो काय असे ना प्रल्हाद अशा भाषेतच बोलतात. पण हा माणूस लहानात लहान होते आणि सर्वांना मानाजानानं सन्मानानं पुढे नेते किंवा त्याचा आदर ते करते. मला असं वाटते की एवढं नेतृत्व आपल्या तालुक्यात आहे आणि आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष होता कामा नये. या माणसाचं अधिक राजकीय क्षेत्र अजून मोठं व्हावं हे आपण सगळेजण शुभेच्छा करू आणि त्या विचाराशी थोडंसं प्रामाणिक राहून त्याचा म्हणजे यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करू. मला असं वाटते की भाऊ पत्रकार संघाचे अध्यक्ष दोन्ही अध्यक्ष त्याचा सत्कार करा आणि महान्यूज 7 करिता संग्रामपूर बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट. This video is sponsored by Shivan Jewelry.